Friends, I am your chemistry teacher Ganesh Kaskar from Science Academy Down. Friends, in today's fifth lecture on the chemical kinetics, we are going to discuss about the molecularity of the elementary reaction. And then, most important topic from this chapter, which is the distinguish between order and the molecularity, and finally some numericals. Okay, friends, let's start with our first topic, that is what are the complex reaction and the elementary reaction. तर मित्रांनो, आता आपण पाहतोय कॉम्प्लेक्स रिएक्शन म्हणजे काय. The reaction which takes place in the series of elementary reaction are called as the complex reaction. The reactions which constitute the series of elementary reaction are called as complex reactions. तर मित्रांनो, कॉम्प्लेक्स रिएक्शन म्हणजेच काय आपण सिंपल वे मध्ये सुद्धा सांगू शकतो. The reactions which takes place in the number of steps are called as the complex reaction, or the reactions which constitute the series of elementary reaction are called as the complex reaction. मित्रांनो, याच्यामध्ये एक वर्ड आलेला आहे elementary reaction. मग आपल्याला अगोदर अर्थ माहिती असला पाहिजे elementary reaction म्हणजेच काय. What are the elementary reactions or reaction? The reactions which takes place in the single step, the reaction which takes place in single step and cannot be further broken down into the simple step and cannot be further broken down into simple step are called as elementary reaction. मित्रांनो, अगोदर आपण आता दोन्ही डेफिनेशनचा अर्थ समजून घेऊ. इलेमेंटरी रिएक्शन म्हणजेच काय. रिएक्शन विच टेक्स प्लेस इन अ सिंगल स्टेप. जी रिएक्शन वन स्टेप मध्ये होत असते तिला आपण काय म्हणणार आहोत, इलेमेंटरी रिएक्शन. रिएक्शन विच टेक्स प्लेस इन दी सिंगल स्टेप अँड विच कॅन नॉट बी फर्दर ब्रोकन डाऊन इन टू द सिम्पलर स्टेप. की ज्या रिएक्शनला आपण फर्दर आणखी छोट्या छोट्या स्टेप मध्ये डिव्हाइड करू शकत नाही, अशा रिएक्शन आपण म्हणणार आहोत इलेमेंटरी रिएक्शन. ओके फ्रेंड्स, आता आपल्याला माहिती असलं पाहिजे कॉम्प्लेक्स रिएक्शन म्हणजे काय. मग आपण ज्या प्रकारे याला डिफाइन केलं, कॉम्प्लेक्स रिएक्शन म्हणजेच काय, द रिएक्शन विच कॉन्स्टिट्यूट दी सिरीज ऑफ इलेमेंटरी रिएक्शन. ज्या रिएक्शन मध्ये सिरीज असते, इलेमेंटरी रिएक्शन या नंबर ऑफ असतात, अशा रिएक्शन आपण म्हणणार आहोत कॉम्प्लेक्स रिएक्शन. थोडक्यात काय, इलेमेंटरी रिएक्शन ही वन स्टेप मध्ये होते आणि कॉम्प्लेक्स रिएक्शन ही नंबर ऑफ स्टेप्स मध्ये होत असते. ओके मित्रांनो, मग आता आपण पुढे जातोय. मॉलिक्युलरिटीच्या बाबतीत आपण आता चर्चा करणार आहोत. आपण एक एक्झाम्पल घेऊ. मी जर विचारात घेतलं डिकम्पोजिशन ऑफ द ओझोन गॅस, O3 gas on decomposition produces O2 gas plus O gas. Okay, it is elementary reaction because it takes place in single step. मित्रांनो, ही इलेमेंटरी रिएक्शन आहे का, कारण ही फक्त आणि फक्त एकाच स्टेप मध्ये होते. आपण जर डिकम्पोजिशन ऑफ सेकंड एक्झाम्पल घेतलं, इथाइल आयोडाइड which gives C2H4 plus HI. इथाइल आयोडाइडचं डिकम्पोजिशन केलं तर आपल्याला इथिलीन गॅस आणि हायड्रोइडिक ऍसिड हा गॅस मिळणार आहे. तर मित्रांनो, इट इज ऑल्सो द इलेमेंटरी रिएक्शन बिकॉज इट टेक्स प्लेस ओनली इन दी वन स्टेप. ओके, तर तुम्हाला आता कॉम्प्लेक्स रिएक्शन लक्षात आली, इलेमेंटरी रिएक्शन लक्षात आली.
मी त्याला काही एक्झाम्पल दाखवलेले आहेत. आता आपण पुढे जाणार आहोत. आणखी एका एक्झाम्पलच्या साह्याने 2 टाइम्स NO2 गॅस. पहा बरं, कारण कन्फ्युजन नको म्हणून मी एक्झाम्पल सांगतोय. जर मी नायट्रोजन डायऑक्साईडचं जर डिकम्पोजिशन केलं तर आपल्याला मिळणार आहे 2 टाइम्स NO गॅस प्लस O2 गॅस. मित्रांनो, हे तिन्ही एक्झाम्पल जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केले तर तुमच्या लक्षात येईल हे तिन्ही एक्झाम्पल 1 स्टेप मध्ये झालेले आहेत. ओके, इथे याचे मॉलिक्यूल 2 भाग घेत आहेत, पण रिएक्शन ही 1 स्टेप मध्ये झालेली आहे. 1 स्टेप. Such reactions which takes place only in the 1 step and cannot be further broken down into the simpler or simple steps called as the elementary reaction. मग आपण ही elementary reaction चे एक्झाम्पल पाहिले. आपण कॉम्प्लेक्स रिएक्शन कडे सुद्धा जाणार आहोत. ओके, आता आपण पुढे बोलतोय ऑर्डर अँड मॉलिक्युलरिटी ऑफ द elementary reaction. मी मुद्दाम हे एक्झाम्पल असेच ठेवतोय. आता आपण पाहतोय ऑर्डर अँड मॉलिक्युलरिटी ऑफ इलेमेंटरी रिएक्शन. मित्रांनो, त्यासाठी मी अगोदर मॉलिक्युलरिटी म्हणजे काय याला डिफाइन करतो. व्हॉट इज द मॉलिक्युलरिटी? Molecularity is the number of reactant molecule taking part in the reaction. एखाद्या रिएक्शन मध्ये किती मॉलिक्यूल भाग घेत आहेत ते म्हणजेच त्या रिएक्शनची असते मॉलिक्युलरिटी. मॉलिक्युलरिटी ऑफ elementary reaction is the number of reactant molecules taking part in the reaction. तर मित्रांनो, कोणत्याही एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये किती रिएक्टंट मॉलिक्यूल भाग घेतात याचा जो नंबर रिप्रेझेंट केला जात असतो ते म्हणजेच त्या इलेमेंटरी रिएक्शनची असते मॉलिक्युलरिटी. लक्षात घ्या, मॉलिक्युलरिटी ऑफ एन एलिमेंटरी रिएक्शन इज द नंबर ऑफ रिएक्टंट मॉलिक्युल्स. किती रिएक्टंट मॉलिक्यूल त्या रिएक्शन मध्ये भाग घेत आहेत. आता लक्षात घ्या, आपण जरी फर्स्ट एक्झाम्पल पाहिलं तर याच्यामध्ये किती ओझोन मॉलिक्यूलने भाग घेतलेला आहे? सिंगल मॉलिक्यूल. ओके, फक्त एकच ओझोन मॉलिक्यूल डिकम्पोज होत आहे. मग मी म्हणणार आहे व्हॉट इज एलिमेंटरी ऑफ दिस रिएक्शन? इट इज द युनिमॉलिक्युलर. व्हॉट इज द मॉलिक्युलरिटी ऑफ दिस रिएक्शन? इट इज द युनिमॉलिक्युलर रिएक्शन. या रिएक्शन मध्ये पहा किती इथाइल आयोडाइडचे मॉलिक्यूल्सने भाग घेतलाय? फक्त एक. म्हणून याची सुद्धा मॉलिक्युलरिटी काय असणार आहे? युनिमॉलिक्युलर. ओके, इकडे या एक्झाम्पल मध्ये किती NO2 मॉलिक्युल्स आहेत? 2. Therefore it is the bimolekular. It means that, friends, we can classify the molecularity of reaction or molecularity is classified into unimolecular, bimolecular, trimolecular, etc. Okay, depending on the number of reactant molecule taking part in the reaction. कोणत्याही एखाद्या रिएक्शन मध्ये किती रिएक्टंट मॉलिक्यूल पार्टिसिपेट करत आहेत, भाग घेत आहेत, यावरती आपण मॉलिक्युलरिटीला क्लासिफाय कसं केलेलं आहे? युनिमॉलिक्युलर रिएक्शन. मित्रांनो, युनिमॉलिक्युलर रिएक्शन आता हे लिहिणार नाहीये मी, कारण ही फार सोपी डेफिनेशन आहे. व्हॉट इज युनिमॉलिक्युलर रिएक्शन? द रिएक्शन इन विच ओनली वन रिएक्टंट इज टेकिंग पार्ट और ओनली वन रिएक्टंट इज पार्टिसिपेटेड इज कॉल्ड एज युनिमॉलिक्युलर रिएक्शन. फॉर एक्झाम्पल, हे दोन त्याचे एक्झाम्पल्स आहेत. व्हॉट इज अ बायमॉलिक्युलर रिएक्शन? रिएक्शन इन विच 2 रिएक्टंट मॉलिक्युल्स आर टेक पार्ट. ज्या रिएक्शन मध्ये 2 रिएक्टंट मॉलिक्युल्स भाग घेत असतात त्या रिएक्शनला आपण काय म्हणत असतो? बायमॉलिक्युलर रिएक्शन. तर मित्रांनो, आता आपण अभ्यासली मॉलिक्युलरिटी. डेफिनेशन लक्षात आली असेल. मॉलिक्युलरिटी ऑफ द एलिमेंटरी रिएक्शन इज द नंबर ऑफ रिएक्टंट मॉलिक्युल्स
taking part in the reaction, and depending on the number of reactant molecule taking part in the reaction, molecularity can be classified into unimolecular, bimolecular, trimolecular. Okay friends, आपण त्यांचे काही एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. युनिमॉलिक्युलर, ओनली वन रिएक्टंट टेकिंग पार्ट इन द रिएक्शन. बायमॉलिक्युलर, टू रिएक्टंट टेकिंग पार्ट इन द रिएक्शन. ट्रायमॉलिक्युलर, थ्री मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन द रिएक्शन. आपण नेक्स्ट कन्सेप्ट कडे जातोय मित्रांनो. आता पहा, ऑर्डरला आपण मॉलिक्युलरिटी बरोबर कशा प्रकारे रिलेट करू शकतो. पहा, if we consider the above example, 2 times NO2 gas, it gives 2 times NO gas and O2 gas. Experimentally determined rate law expression for this reaction is rate is equal to K concentration of NO2 raised to 2. मित्रांनो, या रिएक्शन साठी एक्सपेरिमेंटली डिटरमाइन जे रेट लॉस एक्सप्रेशन आहे, तो इक्वेशन आहे, ते या प्रकारे देण्यात आलं. रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ Na2 raised to 2 or the power 2. याचाच अर्थ असा, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दिस रिएक्शन? ऑर्डर ऑफ दिस रिएक्शन इज 2. आणि व्हॉट इज द मॉलिक्युलरिटी? आता मित्रांनो, ऑर्डर ऑफ रिएक्शन ही तुम्ही कशी फाइंड आउट केली? बाय ऑब्झर्विंग द रेट लॉ एक्सप्रेशन. लक्षात घ्या, ऑर्डर सांगताना कंपल्सरी आपल्याला रेट लॉच इक्वेशन पाहायचं. रेट लॉ इक्वेशन हे एक्सपेरिमेंटल डिटरमाइन असतं. ओके, त्यानुसार आपल्या लक्षात आलं की या रिएक्शनची ऑर्डर काय असणार आहे? सेकंड ऑर्डर आहे. ओके, ऑर्डर ऑफ रिएक्शन 2 मीन्स दी सेकंड ऑर्डर. ओके, व्हॉट इज द मॉलिक्युलरिटी? मॉलिक्युलरिटी इज द नंबर ऑफ रिएक्टंट मॉलिक्यूल टेकिंग पार्ट इन द रिएक्शन. किती रिएक्टंट मॉलिक्यूलने या रिएक्शन मध्ये भाग घेतलेला आहे? तर ते किती आहेत? 2. It is also equal to 2. It means that here order and the molecularity are equal. Order and the molecularity are equal. If you consider another example, C2H5I gas when undergoes decomposition to give C2H4 gas plus HI gas. Experimentally, it is found that the rate of this equation is directly proportional to the concentration of C2H5I, and therefore its rate law expression is rate is equal to K C2H5I. Here also, what is the order of reaction? इथे किती असणार आहे? 1. It is the first order. And what is the molecularity? Molecularity means the number of reactant molecules taking part in the reaction is also 1. Here also, पहा, या दोन्ही एक्झाम्पल मध्ये ऑर्डर अँड द मॉलिक्युलरिटी आर कशा आहेत? या इक्वल आहेत. बट फ्रेंड्स, इट इज नॉट नेसेसरी द ऑर्डर अँड द मॉलिक्युलरिटी टू बी सेम. तर मित्रांनो, ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटी सेम असतीलच असं काही नाही. काही रिएक्शन साठी ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटी सेम असतात, काही रिएक्शन साठी ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटी सेम नसतात. ओके फ्रेंड्स, आपण पुढे जातोय. ते जर समजून घ्यायचं असेल तर आपण एक एक्झाम्पल सांगतोय आताच्या स्टेटमेंटसाठी. आपण जर ऍसिटाल्डिहाइड गॅसचं जर डिकम्पोजिशन केलं तर आपल्याला काय मिळतं? CH4 गॅस अँड कार्बन मोनॉक्साइड गॅस. Experimentally determined rate law expression for this equation is CH3CHO 3/2. मित्रांनो, आता जर मी ऑर्डर मांडली तर ऑर्डर काय आहे रिएक्शनची? 3/2. and what is the molecularity? It is the 1. It means that for this reaction order and the molecularity are not equal. Therefore we can say that order and the molecularity may or may not be equal. ते सेम असतीलही किंवा नसतीलही. ठीक आहे फ्रेंड्स, आपण आता नेक्स्ट कन्सेप्ट कडे जात आहोत. रेट डिटरमाइनिंग स्टेप्स.
RDS. तर मित्रांनो याला आपण RDS असं म्हणत असतो. व्हॉट इज द रेट डिटरमाइनिंग स्टेप? रेट डिटरमाइनिंग स्टेप इज द स्लोएस्ट स्टेप इन दी कॉम्प्लेक्स रिएक्शन. मित्रांनो तुम्हाला कॉम्प्लेक्स रिएक्शन म्हणजे काय समजलेलं होतं? द रिएक्शन विच कॉन्स्टिट्यूट द सिरीज ऑफ द एलिमेंटरी रिएक्शन, की जी रिएक्शन नंबर ऑफ स्टेप्स मध्ये. एक एक्झाम्पल देतो, एक जनरल रिप्रेझेंटेशन पहा. A reaction A gives C is carried out in the following steps. Step 1, A gives B, or if we consider A gives D, second step B gives C, and third one is C gives D. Actual reaction is the A gives D, but it takes place in the following three steps. A gives B, B gives C, C gives D. मित्रांनो मग आता ही जी रिएक्शन आहे ही काय झाली आपली कॉम्प्लेक्स रिएक्शन. दिस रिएक्शन इज दी कॉम्प्लेक्स रिएक्शन बिकॉज इट टेक्स प्लेस इन दी series of elementary reaction or in the number of steps. Okay, if this reaction takes place at the faster rate, if we say K1, it is K2 and it is K3, it is slow one, it is faster one. Okay, then the slowest step of the complex reaction is called as the rate determining step. तर मित्रांनो आपल्या कॉम्प्लेक्स रिएक्शन मधील जी याचाच अर्थ जी रिएक्शन नंबर ऑफ स्टेप्स मध्ये होत असते, द स्लोएस्ट स्टेप फ्रॉम दिस कॉम्प्लेक्स रिएक्शन इज कॉल्ड एज द रेट डिटरमाइनिंग स्टेप. तर याचाच अर्थ असा यामधील बी गिव्ह सी ही काय असणार आहे आपली रेट डिटरमाइनिंग स्टेप असणार आहे. अँड ऍक्च्युअली ओव्हरऑल रेट ऑफ द रिएक्शन इज डिपेंडेंट ऑन दिस रेट डिटरमाइनिंग स्टेप. मित्रांनो ज्यावेळेस आपण कॉम्प्लेक्स रिएक्शन साठी रेट लॉच इक्वेशन मांडत असतो, त्या रेट लॉ इक्वेशन मध्ये फक्त आणि फक्त रेट डिटरमाइनिंग स्टेप मधीलच रिएक्टंट येत असतात. इतर रिएक्टंट या स्टेप मध्ये येणार रेट लॉच एक्सप्रेशन मध्ये येणार नाहीत. म्हणून तर या कॉम्प्लेक्स रिएक्शन साठी जर मी रेट लॉच एक्सप्रेशन मांडलं तर ते असणार रेट इज इक्वल टू के कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. रेट डिटरमाइनिंग स्टेप ही कंपल्सरी कशामध्ये येत असते आपल्या रेट लॉच्या एक्सप्रेशन मध्ये, किंवा आपण व्हाईस वर्सा असे म्हणू शकतो रेट लॉच्या इक्वेशन मध्ये जी टर्म येत असते ती आपली कंपल्सरी रेट डिटरमाइनिंग स्टेप मधली असणार आहे. ओके, पाहूयात आपण व्हॉट इज अ रेट डिटरमाइनिंग स्टेप. The slowest step of complex reaction is called as rate determining step. The slowest step of the complex reaction is called as the rate determining step. मित्रांनो आपण यासाठी एक एक्झाम्पल कन्सिडर करू. If we consider the decomposition of nitrosyl chloride, which is the complex reaction, 2 times NO2Cl, it gives 2 times NO2 gas plus Cl2 gas. If this reaction is carried out in the following two steps, जर हीच रिएक्शन खाली दोन स्टेप मध्ये होत असेल, स्टेप 1, मित्रांनो आता ही रिएक्शन खाली दोन स्टेप मध्ये NO2Cl gives NO2Cl gives NO2 plus Cl, K1 म्हणला आपण. पहा K1 means the rate constant for this reaction is K1. If it is slow one, जर ही प्रोसेस स्लो होत असेल, and second step is NO2Cl gas plus Cl gas, NOCl gas plus Cl gas to give NO2 gas, NO2 gas plus Cl2 gas, which is the fast one. तर ती प्रोसेस कशी होत आहे, फास्ट होत आहे. मित्रांनो मी याचं ओव्हरऑल इक्वेशन जर मांडलं तर तुम्हाला माहिती आहे की ती कॉम्प्लेक्स रिएक्शन आहे, म्हणजेच तेच येणार आपल्याला NO2Cl टाइम्स NO2Cl गॅस प्लस हे पाहता Cl गॅस कट झाले म्हणजे आपण डायरेक्टली राईट साइडला जातोय. NO2 गॅस 2 टाइम्स NO2 गॅस
plus Cl2 gas. It means that this reaction is the example of the complex reaction. A complex reaction example आहे because it takes place in series of elementary reaction. ही नंबर ऑफ स्टेप्स मध्ये झालेले आहे म्हणून तर हे एक्झाम्पल कशाचं असणार आहे कॉम्प्लेक्स रिएक्शनचं एक्झाम्पल असणार आहे. मित्रांनो आता आपल्याला बोलायचं या रिएक्शनच्या रेट डिटरमाइनिंग स्टेप बद्दल. ही कॉम्प्लेक्स रिएक्शन 2 स्टेप मध्ये होते. ओके मग आता आपल्याला सांगायचंय पहा आपल्याला काय सांगायचं याच्यामध्ये रेट डिटरमाइनिंग स्टेप कोणती आहे जी स्लो असते ती रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे आणि तेच रिएक्टंट फक्त आपल्या कशामध्ये येत असतात आपल्या रेट लॉच्या एक्सप्रेशन मध्ये. देअरफॉर rate is equal to K concentration of NO2Cl and this is the rate law expression for this complex reaction. मित्रांनो जी स्लो स्टेप असते त्या स्लो स्टेप मधील रिएक्टंट फक्त आपल्या रेट लॉच्या एक्सप्रेशन मध्ये येत असतात बिकॉज इट इज द रेट डिटरमाइनिंग स्टेप आणि ती जी रिएक्शन असते ती रिएक्शन ठरवत असते आपल्या रिएक्शनचा ओव्हरऑल रेट. ओके तर तुम्हाला आता रेट डिटरमाइनिंग स्टेप लक्षात आले असेल. आपण नेक्स्ट कन्सेप्ट कडे जाणार आहोत ते म्हणजेच रिएक्शन इंटरमिजिएट. व्हॉट आर द रिएक्शन इंटरमिजिएट. मित्रांनो मी मुद्दाम हे एक्झाम्पल आहे असंच ठेवतोय याच्यातून तुम्हाला समजायला फार सोपं जाईल. व्हॉट आर द रिएक्शन इंटरमिजिएट. The species which are produced in the one step and get consumed in the subsequent step. पहा the species which are produced in one step and get consumed in subsequent step are called as reaction intermediate. मित्रांनो याचा अर्थ असा की ज्या स्पीसीज एखाद्या रिएक्शन मेकॅनिझम मध्ये एका स्टेप मध्ये ते तयार होतात फॉर्म होत असतात आणि त्यानंतरच्या लगेच येणाऱ्या दुसऱ्या स्टेप मध्ये त्या कंझ्युम होत असतात यांना आपण म्हणत असतो इंटरमिजिएट स्पीसीज. आता पहा या एक्झाम्पल मध्ये राईट साइडला NO2Cl पासून आपल्याला कोण मिळाले NO2 आणि Cl. हा जो Cl मिळालेला आहे तो लगेच जी नेक्स्ट स्टेप आहे त्या नेक्स्ट स्टेप मध्ये याच्या बरोबर रिएक्ट होतो आणि तो इथे राहतोय का आता Cl कुठे नाही तो Cl2 वेगळा आहे. म्हणजेच या रिएक्शन मध्ये Cl काय झाली इंटरमिजिएट स्पीसीज. द स्पीसीज विच इज प्रोड्यूस्ड इन वन स्टेप and get consumed in the subsequent step called as the reaction intermediate. अशा स्पीसीज आपण काय म्हणत असतो मित्रांनो रिएक्शन इंटरमिजिएट. ओके आणि आता आपण मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक पाहतोय तो म्हणजेच डिस्टिंग्विश बिटवीन ऑर्डर अँड दी मॉलिक्युलॅरिटी. सिंपल कन्सेप्ट आहेत मित्रांनो जे ऑलरेडी आपण डिस्कस केले तेच मांडायचे. व्हेरी मोस्ट टाइम टू पॉइंट आहे एक्झामच्या दृष्टीने व्हेरी मोस्ट टाइम पे आहे. ऑर्डर आपण फर्स्ट पॉइंट मध्ये डेफिनेशन सांगू शकतो. तर मित्रांनो मी लिहित नाहीये डेफिनेशन लक्षात घ्या. व्हॉट इज द ऑर्डर. ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन इज द सम ऑफ powers of concentrations of all the reactant taking part in the or are taken in the rate law expression. तर ऑर्डर काय असते इट इज द सम ऑफ पॉवर्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ ऑल द रिएक्टंट्स इन द रेट लॉ एक्सप्रेशन. म्हणजेच आपण फर्स्ट पॉइंट मध्ये काय देणार आहोत डेफिनेशन. व्हॉट इज द मॉलिक्युलॅरिटी. मॉलिक्युलॅरिटी इज द number of reactant molecules or it is a number of reactant taking part in the reaction. एखाद्या रिएक्शन मध्ये किती रिएक्टंट भाग घेतात ते म्हणजे त्याची काय असणार आहे मॉलिक्युलॅरिटी. सेकंड वन ऑर्डर इज द एक्सपेरिमेंटली डिटरमाइन प्रॉपर्टी. तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे ऑर्डर कशी ही एक्सपेरिमेंटल डिटरमाइन प्रॉपर्टी आहे. मॉलिक्युलॅरिटी इज द थेरॉटिकल एंटिटी. मित्रांनो मॉलिक्युलॅरिटी ही थेरॉटिकल एंटिटी आहे कारण की आपण
इक्वेशन पाहिल्यानंतर आपण ऑब्झर्व करून सांगत असतो की याची नेमकी मॉलिक्युलरिटी किती आहे, युनिमॉलिक्युलर आहे, बायमॉलिक्युलर आहे किंवा कशी आहे ती. तर ऑर्डर इज एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड प्रॉपर्टी व्हाईल मॉलिक्युलरिटी इज दी theoretical entity. Third one, order can be integer, fractional or zero. ऑर्डर ही इंटिजर असू शकते, कोणतं फ्रॅक्शनल असू शकते किंवा ती झिरो असू शकते. बट मॉलिक्युलरिटी इज, पण मॉलिक्युलरिटी ही नेहमी एक इंटिजरच असते. इट नेव्हर बी फ्रॅक्शनल ऑर दी झिरो. त्या मित्रांनो आपण फार महत्वाचे डिस्टिंग्विशिंग पॉइंट पाहिले. ऑर्डर पहिल्या पॉइंट मध्ये आपण डेफिनेशन देणार, मॉलिक्युलरिटीची डेफिनेशन येईल जे मी ऑलरेडी सांगितलेले आहे. सेकंड, ऑर्डर इज एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड प्रॉपर्टी, while molecularity is the theoretical entity. Order of the reaction can be integer, fractional or the zero. याच्यावरती आपण एक्झाम्पल्स पाहिले होते. While molecularity is the integer, it never be zero or the fractional. Molecularity कधी झिरो किंवा फ्रॅक्शनल नसणार आहे. आणि आता मित्रांनो आपण अभ्यास करू याच्यावरतीचे न्यूमेरिकल्स. ओके, तर याच्यामध्ये फर्स्ट न्यूमेरिकल आहे मित्रांनो. आता आपण पाहतो याच्यावरती न्यूमेरिकल. फर्स्ट न्यूमेरिकल पहा. A reaction occurs in the following steps. Step 1, nitrogen dioxide gas plus fluorine gas. It gives NO2F gas plus F gas. It is the slow step. Slow step आहे म्हणून सांगितलंय. Second one, F gas plus NO2 gas. It gives NO2F gas. It is the fast step. तर मित्रांनो आपल्याला याच्यावरती काय विचारले पहा. ए मध्ये म्हणतायत राईट दी ओव्हरऑल इक्वेशन. आपल्याला ओव्हरऑल इक्वेशन मांडायचं आहे. ओव्हरऑल इक्वेशन. सेकंड मध्ये रेट लॉ मांडायचा आपल्याला याचा, रेट लॉ. आणि थर्ड मध्ये रिएक्शन इंटरमिजिएट ओळखायचा आहे. रिएक्शन इंटरमिजिएट. ठीक आहे, तर आपण सुरुवात करतोय. आता ओव्हरऑल इक्वेशन आपल्याला माहिती. ओव्हरऑल इक्वेशन आपण कसं लिहित असतो, बाय ऍडिंग दिस गिवन इक्वेशन्स. मग मित्रांनो NO2 गॅस प्लस NO2 गॅस 2 टाइम्स NO2 गॅस प्लस हा F आणि हा F कट झाले F2 गॅस. It gives NO2F and NO2F 2 times NO2F gas. तर मित्रांनो आपलं फर्स्ट आन्सर आलं. ओव्हरऑल इक्वेशन मांडून झालं. आता रेट लॉ लिहायचा आहे. रेट लॉ लिहिण्यासाठी आपल्याला माहिती आहे, आपल्याला रेट डिटरमाइनिंग स्टेप माहिती असली पाहिजे. रेट लॉ, कारण की आपण काय म्हणलं होतं, रेट डिटरमाइनिंग स्टेप मधल्याच जे स्पेसिस असतात तेच फक्त आपल्या कशामध्ये येत असतात, रेट लॉच्या इक्वेशन मध्ये. मग रेट डिटरमाइनिंग स्टेप कोणती, विच इज अ स्लोअर वन. मग याच्यातली स्लोअर कोणती आहे, फर्स्ट वन. म्हणून तर सिन्स फर्स्ट स्टेप इज स्लोअर, it is rate determining step. Therefore, rate law expression becomes rate is equal to K concentration of NO2 and concentration of F2. This is the rate law equation. आणि पुढे विचारले मित्रांनो आपल्याला, what is the reaction intermediate? आता मला सांगा reaction intermediate म्हणजे काय पाहिलं होतं आपण, the species which are formed in the one step and get consumed in the subsequent step. ज्या स्पीसीज एका स्टेप मध्ये प्रोड्यूस होतात आणि लगेच नंतरच्या स्टेप मध्ये त्या कंझ्युम होत असतात. जसं की आता पहा या एक्झाम्पल मध्ये राईट साइडला कोण प्रोड्यूस झालेलं पाहायला मिळतं आपल्याला, एफ. हे पहा एफ इथे प्रोड्यूस झाला आणि लगेचच्या स्टेप मध्ये तो इथे रिएक्ट होऊन कंझ्युम होतोय. ओके, विच इज प्रोड्यूस इन वन स्टेप अँड गेट कंझ्युम इन दी सबसिक्वेंट स्टेप. देअरफॉर एफ गॅस इज दी रिएक्शन इंटरमिजिएट. मित्रांनो एक्झाम मध्ये विचारताना आपल्याला हे न्यूमेरिकल्स 3 मार्क्ससाठी विचारले जात असतात आणि आपल्याला प्रत्येकासाठी 1 मार्क मिळत असतो. ओव्हरऑल इक्वेशन लिहिण्यासाठी, रेट लॉ साठी आणि रिएक्शन इंटरमिजिएट लिहिण्यासाठी. ओके, अतिशय सिंपल न्यूमेरिकल. आपण सेकंड न्यूमेरिकल पाहतोय.
पहा काय विचारलं आपल्या सेकंड न्यूमेरिकल मध्ये. A complex reaction takes place in the two steps. NO gas plus O3 gas. It gives NO3 gas plus O gas. And second step, his step first, his step second. NO3 gas plus O gas. It gives NO2 gas plus O2 gas. द प्रेडिक्टेड रेट लॉ. मित्रांनो आपल्या रेट लॉचं इक्वेशन ऑलरेडी दिलेलं आहे. इज के कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ O3. आयडेंटिफाय द रेट डिटरमाइनिंग स्टेप टू फाइंड. आपलं काय फाइंड आउट करायचंय? रेट डिटरमाइनिंग स्टेप. राईट द ओव्हरऑल इक्वेशन. ओव्हरऑल इक्वेशन मांडायचं आपल्याला. आणि थर्ड वन रिएक्शन इंटरमिजिएट. आपला रिएक्शन इंटरमिजिएट ओळखायचं आहे. ठीक आहे, तर सुरुवात करतोय आपण. आता आपल्याला रेट लॉचं एक्सप्रेशन ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे. ओके, रेट लॉचं इक्वेशन काय आहे? फ्रॉम गिवन रेट लॉ एक्सप्रेशन और इक्वेशन, रेट इज इक्वल टू के NO अँड O3. मित्रांनो आपल्याला माहित आहे रेट लॉच्या एक्सप्रेशन मध्ये ज्या एंटिटीज किंवा ज्या स्पीसीज येत असतात त्या कोण असतात? रेट डिटरमाइनिंग स्टेप मधले असतात. आणि रेट डिटरमाइनिंग स्टेप म्हणजे कोणती? जी स्लो होत असते. मग मला सांगा याच्यामध्ये जर रेट इज इक्वल टू हे जर आपलं रेट लॉचं इक्वेशन असेल तर आपली रेट डिटरमाइनिंग स्टेप कोणते असणार आहे? की ज्याच्यामध्ये NO आणि O3 हे रिएक्टंट असतील. NO आणि O3 फर्स्ट स्टेप मध्ये रिएक्टंट आहेत. देअरफॉर विच इज द रेट डिटरमाइनिंग स्टेप? फर्स्ट स्टेप NO gas plus O3 gas gives NO3 gas plus O gas is the rate determining step. तर पहिली स्टेप आपली रेट डिटरमाइनिंग स्टेप असेल. पुढे विचारले ओव्हरऑल इक्वेशन मांडा. मित्रांनो ओव्हरऑल इक्वेशन मांडत असताना फक्त त्या दोघांना ऍड करायचं असतं. NO gas plus O3 gas it gives NO3 gas प्लस O गॅस प्लस NO3 गॅस मी दोघांना ऍड करतोय O गॅस. इट गिव्स NO2 गॅस प्लस O2 गॅस. आपण या दोघांना ऍड करतोय. आता पहा NO3 कट, O कट. आपल्याला काय मिळणार आहे? NO गॅस प्लस O3 गॅस. इट गिव्स NO2 गॅस प्लस O2 गॅस. मित्रांनो दिस इज द ओव्हरऑल इक्वेशन. And third one, reaction intermediate ओळखायचा आहे. reaction intermediate म्हणजे कोण? The species which is formed in the or produced in the one step and get consumed in the subsequent step. तर तुमच्या आता लक्षात आलं NO3 आणि O हे फर्स्ट स्टेप मध्ये प्रोड्यूस होत आहेत आणि सेकंड स्टेप म्हणजे सबसिक्वेंट स्टेप मध्ये ते काय होत आहेत? कंझ्युम होत आहेत. देअरफॉर NO3 gas and O gas are the reaction intermediate. हे कोण आहेत? रिएक्शन इंटरमिजिएट. मित्रांनो आपल्याला त्याचं रिझन द्यायचं असेल तर आपण काय सांगणार? बिकॉज दे आर प्रोड्यूस्ड इन दी वन स्टेप अँड गेट कंझ्युम इन दी सबसिक्वेंट स्टेप. तर फ्रेंड्स आपण आजच्या 5th लेक्चर मध्ये अभ्यास केमिकल कायनेटिक्सच्या मॉलिक्युलरिटी आणि ऑर्डर ऑफ रिएक्शन. त्यानंतर आपण महत्वाचा टॉपिक अभ्यासला तो म्हणजे डिस्टिंग्विश बिटवीन मॉलिक्युलरिटी अँड ऑर्डर. आणि फायनली आपण पाहिलेत 2 न्यूमेरिकल्स. ओके फ्रेंड्स, थँक्स.